हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव गौरीवीरा मुकुंद वायकुळ, उपासना केंद्र चिपळूण। आपल्याला आपल्या सद्गुरू बापूंचे अनुभव आपल्या दैनंदिन जीवनात येतच असतात। मला सुद्धा असे बापूंचे बरेच अनुभव आले, तर आज त्यातला एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। मी कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे। तर आत्ता जो डिसेंबर महिना गेला आपला, डिसेंबर 2022, तर तेव्हा मला एके दिवशी बरं वाटत नव्हतं, तर त्यामुळे मी सुट्टी घेतली आणि मी घरीच होते। तर साधारण दुपारी 12 वाजता वगैरे मी अंघोळीला गेले आणि माझं डोकं प्रचंड दुखत होतं। त्यामुळे डोकं थोडं शेकवण्यासाठी मी गरम पाणी घेत होते, म्हणजे आपला गॅस गिझर जो असतो, तर सारखा मी तो गॅस गिझर चालू करत होते, पाणी घेण्यासाठी बंद करत होते, परत थोड्या वेळाने चालू करत होते। असं मी जवळजवळ 5-6 वेळा केलं। तर माझी अंघोळ झाली आणि नंतर अंघोळ झाल्यावर मी उठले आणि अचानक मला म्हणजे असं कळलंच नाही, मला चक्कर आल्यासारखी झाली आणि मी अशी एकदम खाली बसले। तर तेव्हा आई बाहेर, घरात आई होती, आई आणि माझा भाऊ दोघेजण होते। तर आईला पाण्याचा आवाज आला नाही, तर आईला वाटलं की काय झालं आहे, म्हणून आई मला हाक मारत होती की गौरी काय झालं काय झालं। तर मी म्हटलं की काही नाही ग आई, एवढं पण मी बोलले। पण मला नंतर काही सुधरतच नव्हतं, काही समजलंच नाही की काय होतं आहे। नंतर मग मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा मला अशी थोडीशी जाग आली तेव्हा मला कळलं की मला बाथरूममधून बाहेर घेतलं होतं। मग त्यानंतर काय झालं, म्हणजे थोडं मी जरा व्यवस्थित शुद्धीवर वगैरे आले, तर तेव्हा मला आईने सांगितलं की जेव्हा मी पडले तर त्यानंतर मग माझा भाऊ होता घरी, तर भावाने सुरीने ते बाथरूमचं दार तोडलं आणि कडी काढली आणि मी अशा रीतीने पडले होते की माझं डोकं दरवाजाकडे होतं आणि माझे पाय मागच्या भिंतीला, आणि त्यामुळे तो जो बाथरूमचा दरवाजा होता तो व्यवस्थित उघडून आत येणंसुद्धा शक्य नव्हतं। पण आई म्हणाली की मी कसं तरी ते दरवाजा ढकलून आतमध्ये आले आणि म्हणाली मी आतमध्ये आले तर तू उलटी केली होतीस, असं तिने मला सांगितलं। पण मी म्हटलं की मला काहीच म्हणजे ह्यातलं काही आठवतच नाही, फक्त मी अशी थोडी चक्कर येऊन खाली पडले एवढंच आठवते, पुढचं काहीच आठवत नाही। तर त्यानंतर काय झालं, डॉक्टरांना बोलवलं घरी। मग माझं अंग प्रचंड दुखत होतं आणि जेव्हा मला थोडीशी शुद्ध आली तेव्हापासून मी मनातल्या मनात, म्हणजे मनातल्या मनात पण नाही, मोठ्यानेच रामा रामा आत्मा रामा आपला गजर करत होते त्रिविक्रमाचा। तर डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी मला इंजेक्शन वगैरे दिलं। तर काय परिस्थिती घडली ते डॉक्टरांना सांगितलं। तर डॉक्टर म्हणाले की म्हणजे ॲक्च्युली हे कशामुळे झालं तर पटकन लक्षात नाही येत आहे। तर आपण म्हणजे एक काम करूया की आता हिला जर उलटी झाली होती आणि तिला काहीच आठवत नाही आहे, तर म्हणाले की आपण बहुतेक तिच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे मग आपण एक MRI टेस्ट करून घेऊया। तर डॉक्टरांनी असं म्हटल्यावर म्हणजे मी एकदम घाबरले की MRI म्हटल्यावर म्हटलं ब्रेनचा प्रॉब्लेम म्हणजे काय असू शकतो, की कदाचित म्हणजे एवढं पण मला वाटलं की मला कदाचित ब्रेन ट्यूमर वगैरे असं काही नाही आहे ना, ते पण मला असं पटकन वाटून गेलं आणि रडायलाच यायला लागलं मला। तरी पण रामा रामा आत्मा रामा आपलं मनातल्या मनात चालूच होतं। तर त्यानंतर मग तरीसुद्धा म्हटलं की आपण डॉक्टरांनी सांगितलं आहे तर ही टेस्ट करून घेऊया। तर नंतर त्या आठवड्यातच आमच्या इथे चिपळूणजवळ डेरवण येथे हॉस्पिटल आहे, तर तिथे जाऊन आम्ही MRI केलं आणि बापूंच्या कृपेने टेस्ट म्हणजे निगेटिव्ह आली। तर तेव्हा खूप हायसं वाटलं की म्हणजे नेहमीप्रमाणे बापूंना म्हटलं बापू थँक्यू, अंबज्ञ सर्व ते झालं। तर नंतर काय झालं, थोड्या दिवसांनी माझा एक मित्र आहे त्याने मला सांगितलं की आमची शाळेतली एक मैत्रीण होती, तर तिलासुद्धा असंच सेम झालं जे माझ्याबरोबर आत्ता घडलं, की बाथरूममध्ये ती पण अशीच गॅस गिझर चालू करत होती आणि तिला चक्कर आली आणि तो म्हणाला की ते झाल्यावर नंतर ती कोमात गेली। तर म्हणजे तो म्हणला की ती पटकन तिला बाहेर काढताना आल्यामुळे म्हणजे ती चक्कर येऊन पडली आणि हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं आणि ती कोमात गेली आणि बरेच दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। तर म्हणजे हे ऐकल्यावर मला एकदम म्हणजे काय सुचेच ना, मी बापूंना म्हटलं की बापू खरंच काय आता बोलणार, कारण जर मलासुद्धा त्यावेळेला जर पटकन बाहेर काढलं नसतं तर कदाचित माझी अवस्था हीच झाली असती। पण नेहमीप्रमाणेच बापूंनी वाचवलं, जसं बापू प्रत्येक वेळेला आपल्याला संकटातून वाचवतात तसं यावेळेला पण बापूंनी मला वाचवलं। आणि जसं मी म्हणलं की MRI काढायलासुद्धा जेव्हा सांगितलं डॉक्टरांनी तेव्हा पण मी खूप घाबरले होते की म्हटलं की अजून आता म्हणजे काय आता अजून नवीन संकट आहे, पण तरी बापूंनी त्यातूनसुद्धा मला वाचवलं। तर बापू असे नेहमीच आपल्याला संकटातून वाचवत असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।